एलईडी टीव्ही या स्पर्धेच्या माध्यमातून, म्हणजेच काय प्रत्येकांना काही ना काही देण्याचा प्रयत्न हा प्रामाणिक या संपूर्ण आर आर चषकाच्या माध्यमातून आपण बघताय. जरूर मैदानाच्या आतमध्ये साई माऊली बोरवली त्यांच्या विपक्ष टीम आपल्याला पाहायला मिळते. अगदी मालाडचा संघ षटक क्रमांक पहिल्यामध्ये त्या ठिकाणी गोलंदाज पुढे येत असताना आपण बघतायत ज्याने अतिशय सुंदर गोलंदाजी यंदा संघाम प्रत्येक संघासाठी सुंदररित्या गेले. कारण की ज्याप्रमाणे जर पाहिले तर उन्हाळा सुरुवात झाले, मे महिना म्हटलं तर उन्हाळ्याचा शेवटचा आणि अंतिम महिना, आणि त्या अंतिम महिन्यामध्ये जवळपास त्या अगोदर आपण 15, 20, 25, 30, 35, 40 स्पर्धा देखील खेळलो असाल. कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं तर आपल्या संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये ठाणे आतमधून कुठल्याही प्रकारची वाहनं तुम्ही घेऊन येऊ नका. म्हणजे टू व्हीलर्स असतील, फोर व्हीलर असेल, रिक्षा असतील, त्या मैदानाच्या बाहेरून तुम्ही नेऊ शकता. ही आम्ही एक कळकळीची विनंती करतो. कारण की मॅच सुरुवात असते, बॉल जर मागे निघून गेला, क्षेत्ररक्षक बॉलमध्ये जर धावत गेला तर कुठल्याही प्रकारची दुखापत न हो म्हणून आम्ही पहिल्याच तुम्हाला आम्ही रिक्वेस्ट करतोय. संघाच्या धावसंख्या धावफटकावरती 2 चेंडू टिकव झाल्यानंतर 4 धावा. लेग कट होता, यावेळेला फटका फसलाय, जाळ्यामध्ये फसलं होतं फलंदाजाला. आणि यावेळेला जर पाहिलं गतीमध्ये थोडंसं नियंत्रण होतं गोलंदाजाच्या, आणि तिथून जर पाहिलं तर शॉर्ट कव्हर टिपला झेल संपलाय. मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त विकास फलंदाजाचा खेळ. जाळ्यामध्ये फसलं होतं फलंदाजाला. लक्षात ठेवा, मला वाटतं त्या ठिकाणी लक्षात ठेवा दैसा टीम थोडंसं डगआउट खाली करता प्लीज विनंती करतो. त्या ठिकाणी जी बॅटिंग करते टीम मालाडची टीम, त्यांना बसण्यासाठी त्या ठिकाणी चेअर्स आहेत त्या अवेलेबल करून द्या. टीम दैसर प्लीज विनंती करतो. ज्या दैसर टीम त्या ठिकाणी संपूर्ण बसलेली आहे त्यांना प्लीज विनंती करतो, जो डगआउट आहे तो संपूर्ण आपण मालाड टीमला द्यायचा आहे. कारण की या स्पर्धेचा नियम आहे तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो जरूर. पुन्हा धक्का धावफटकावरती धावा.
च्या 5व्या बॉलवरती आपण पाहिली एक सिंगल. अंतिम बॉल लेग कट होता, पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला, पडल्यानंतर उसळी त्या ठिकाणी प्राप्त केली जाईल. आणि आता मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना महाराजची टीम आपल्याला पाहायला मिळते आणि त्या टीमची टोटल जाऊन पोहोचेल. अर्थातच आपण पाहणार आहात 6 चक्रामध्ये 6 चेंडूचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर एक गडी गमावल्यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत फिरोज 11 त्या संघाला आपण इन ऍक्शन मध्ये पाहत आहेत. दुसऱ्या बाजूला साई माऊली बोरवली त्या संघाला आपण इन ऍक्शन मध्ये आपण बघतायत. जरी RR चषक 2024 एक अतिशय उत्तम दर्जाची क्रिकेटची स्पर्धा, प्रत्येकांना आवडणारी प्रत्येकांना हवीशी वाटणारी ही क्रीडा स्पर्धा आणि या स्पर्धेचा पहिला दिवस आपण या ठिकाणी बघणार आहात. अगदी जर पाहिलं तर सन्मान्य नयनभाई कदम यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अगदी जर पाहिलं तर ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहता बोरिवली विभागामधील एक नामवंत स्पर्धा अर्थातच RR चषक या चषकाला पाहिलं जाईल. उद्या दिवसात आजच्याहून फार मोठी मजा येईल कारण की खुल्या गटाची स्पर्धा उद्या दिवसात या बोरिवली नगरीमध्ये. आणि प्रशांतने सांगितलं गेले 35 वर्ष आम्ही संपूर्ण स्पर्धा ऑर्गनायझर करतो, परंतु या ठिकाणी त्याला पाठवले मागच्या साईडला लॉंगलेगला चेस नाही होणार आहे. आणि तेच आपण बघताय पिस्टनचे मागे कोण काऊकोराव त्यांचं आमच्याकडे विचार करतात व्हाईट बॉल असेल. एक धाव अवंतरच्या माध्यमातून संघाचे डाव संघ धाव फडकावरती 24 धावा 24 रन्स ऑन दी बोर्ड. या षटकांना धावा खर्च झाला जवळपास 2 चौकार, 1 षटकार, 1 सिंगल, 1 डबल आणि हा बॉल व्हाईटच्या माध्यमातून आपण पाहिला गेला. फुलटोस मिस केलाय, बॉल चाललाय आउट साईडला. दी जर पाहिले तर क्षेत्ररक्षक पुढे आले, दुसरीचा प्रयत्न चालवला जातोय आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या. षटक क्रमांक 2चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना टीम फिरोज 11 मालाड पठाणवाडी या संघाची धावसंख्या धावफडकावरती जाऊन पोहोचेल 26 रन्स ऑन दी बोर्ड लगावल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 मध्ये कंटिन्यू आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने चांगली गोलंदाजी केली गेली, त्याच गोलंदाज पुढे आणले जाते. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च करत असताना 1 विकेट ज्याने प्राप्त करून दिली गेली. ते गोलंदाज आले त्या ठिकाणी कुलदीप आणि पहिला बॉल या ठिकाणी डॉटच्या माध्यमातून टाकला जातो. या पुढचा बॉल वेग अप्रतिम होता, परंतु आपल्याला जर पाहिले तर ऑफस्टिकच्या बाहेर थोडेसे फलंदाज सफल झाले. रिच वाईट या स्पर्धेमध्ये आहे आणि पंच तेच फलंदाज सांगतात थोडेसे तुम्ही ऑफस्टिकच्या बाहेर आले आणि ज्या वेळेला तुम्ही शफल होऊन खेळता त्यावेळेला शफल वाईट रिच वाईट या स्पर्धेमध्ये नियम आहे आणि आपण सकाळ 17 पासून प्रत्येक नियम तुमच्यापर्यंत शेअर करतोय, सांगत असतोय. स्लोवर पद्धतीचा बॉल चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंग चेस लॉंग लगला पाहायला मिळतोय, परंतु शेवटच्या क्षणी बॉल स्टॉप झाला होता, परंतु बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता RR चषकातील आणखीन एक दमदार चौकार आणि आपण सकाळ 17 पासून प्रत्येक नियम तुमच्यापर्यंत शेअर करतोय, सांगत असतोय. आणि या चौकाराच्या माध्यमातून संघाच्या बॉल चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंग चेस लॉंग लगला पाहायला मिळतो. 3 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या पुढचा बॉल स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, काय गोलंदाजी राहिली. अफलातून 1 बाउंड
बाउन्स फॉर दी ओव्हर असं पंचांनी मैदानाच्या आतमध्ये दर्शवले. कारण की जागेवरून जर खेळले असते तर हा बॉल वाईट असता, म्हणजे जागेवरून खेळले नाही, स्टेप आउट झाले. त्याच कारण पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं आणि त्यानंतर जर पाहिलं तर वन बाउन्स फॉर दिस ओव्हर असं दर्शवले. या पुढचा बॉल फटका हवेत आहे, फटका हवेत आहे. कॅच झाली तर मॅच मध्ये साई माऊली बोरिवली परतू शकतो आणि कॅच टिपली आहे. आणि आणखीन एक झटका आता मात्र मैदानाच्या आतमध्ये फिरोज 11 मालाड पठारवाडी संघाला लगावला जातोय. या पुढचा बॉल फटका हवेत आहे, फटका हवेत आहे. कॅच झाली बोरिवली परतू शकतो आणि कॅच टिपली आहे. दोन गडीवर प्रथम बॅटिंग करत असताना फिरोज 11 मालाड संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 30 च्या घरामध्ये. षटक क्रमांक 32 चा खेळ पाहता कुलदीपने पुढचे कमबॅक करून दिले. 5 बॉल फेकून झाले. पुढचा बॉल यावेळेला जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला गेला. ऑफसाईडला बॉल निघून चाललाय. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल आणि एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचेल. फ्लाय होईल 31 च्या घरामध्ये. षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झाला. 31 धावफटकावरती फिरोज 11 मालाड टीमला आपण बघतायत. षटक क्रमांक 3 मध्ये आपण बघतायत मिस्टर राम या गोलंदाजाला. साई माऊली बोरिवली कित्येक वर्षांचा अनुभव या संघाकडे आपण पाहिला आहे. अगदी जर पाहिलं तर मोठमोठे खेळाडू याच टीमने आपण सातत्याने दिले टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आणि तो संघ आज मैदानाच्या आतमध्ये उतरला गेलाय. आज खेळण्यासाठी त्यांच्या घरच्या मैदानावरती त्यांच्या स्वतःच्या स्पर्धेमध्ये अर्थातच जरूर साई माऊली बोरिवली टीमचं नाव आहे, परंतु RR चषकाचे जे आयोजन केले आहे संपूर्ण साई माऊली बोरिवलीने आणि त्यांचा देखील कौतुक. हँड्स ऑफ यू संपूर्ण टीमला असतील. बॉलर तयार झालेत. षटक क्रमांक 4 मध्ये मिस्टर राम. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवरती आक्रमण. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवरती आक्रमण. बॉल चालला बाउंड्री लाईन. चांगला फटका जरूर पाहायला मिळाला. अगदी जर पाहिलं तर शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, त्याला जबरदस्त फटक्यामध्ये कन्वर्ट जरूर केलं गेलं आणि तिथून जर पाहिजे षटकाराच्या माध्यमातून 6 धावा इथं दिसत आहेत. 6 धावांनी संघाची धावसंख्या धावफटकावरती 37 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत. रामच्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली आहे, कारण की नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले, ज्याने जबरदस्त कामगिरी केली. सचिन राय आणि दुसऱ्या बाजूला नॉस्ट्रागेटला आपण बघतायत जिशान, ज्याने एक षटकार आतापर्यंत ठोकला आणि जिशान एक जबरदस्त फलंदाज. पण आपण जिशानला कित्येक स्पर्धेमध्ये आपण जरूर पाहिले, परंतु तेवढेच ताकदीचे फलंदाज अर्थातच जर पाहिलं तर सचिन राय यांना देखील आपण बघतायत. पुढचा बॉल याही वेळेला जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु बॅटचं शेवटचं ब्रेक ओपन केलं गेलं. शेवटच्या टोवरती बॉल लागला आणि तिथून जर पाहिजे तर बॉल निघून गेला. डीप बाकस वर गेला. पाहता पाहता एकदा वेता दिसेल. एकेरी धावाने संघाच्या धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल 38 धावा. तो 38 धावा धावफटकावर लगावलं म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये पठाणवाडी टीम आपल्या मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शनमध्ये आपण बघतायत. फिरोज 11 या नावाने आज संपूर्ण
या 2024 मध्ये हा संघ या संपूर्ण विभागामध्ये खेळताना दिसतोय आणि या नगरीमध्ये जर पाहिलं तर या संघाचा देखील दबदबा तेवढाच महत्त्वाचा राहिलेला आहे. राम फिल्डिंगसाठी परत असं काय की त्यांना माहित आहे कुठल्या टप्प्यावरती गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. गोलंदाज तयार झाले. षटकातील पुढचा बॉल. ओहो, यावेळेला स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. या फलंदाजाला आपण वारंवार पाहतोय स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. मैदानाच्या जर पाहिले तर फलंदाज झिशान करतायत. जर पाहिलं तर त्यांचा फुटवर्कचा अभाव दिसतोय. जरूर फुटवर्कचा ते वापर जरूर करते, परंतु जर पाहिलं तर व्यवस्थित त्यांचे फुटवर्क नसतायत. कारण की जर पाहिलं चेंडू टप्पा जर पाहिलं तर थोडासा लांब पडतोय. तिथे जर पाहिलं तर अगदी थोडंसं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर करतायत, परंतु निर्गाव चोटी सांगता केली जाते. हो, यावेळेला चांगला फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑफला बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आले डाऊन दी बॉल. वन बॉल चेंडूला कलेक्ट करत असताना फेकी ॲक्युरेट झाले, परंतु ऑन द क्रीज सुखरूपपणे फलंदाज त्या ठिकाणी जर पाहिले तर पोचले गेले. एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एकरी धावणे संघाची धावसंख्या नागपूरमध्ये 39 धावा लगावल्या गेल्या आहेत आणि बॉल डिलिव्हर झाले षटक क्रमांक 4 मधील. अगदी 4 बॉल फेकून झालेत. त्यांचा बॉल गोलंदाज तयार होतील. त्या ठिकाणी जर पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकमध्ये आपण बघता रामला साई मौली बोरवली सुपर स्पोर्ट्स आपण बघताय नवीन जर्सी नवीन लुकमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून, परंतु चार षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी जर पाहिलं तर प्रथम बॅटिंग करत असताना फिरोज 11 मालाड पठाणवाडी व संघाची धावसंख्या धावफलकामध्ये जाऊन पोहोचेल 47 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 5 मध्ये आपण बघणार आहात प्रशांत कुरगावकर. पहिला बॉल प्रशांत, पहिलाच बॉल. यावेळेला फटका तर फसलाय, मिस टायमिंग झालाय. डाऊन दी बॉल, फिल्डर आले आणि टॅलेंटिव्ह प्लेयर सुटसेन. आणि यावेळेला जर पाहिलं टीम फिरोज 11 पठाणवाडी या संघाला आणखीन एक धक्का लागलाय. फलंदाज आउट झाले. पहिलाच बॉल. यावेळेला फटका तर फसलाय, मिस टायमिंग झालाय. डाऊन दी बॉल, फिल्डर आले आणि टॅलेंटिव्ह प्लेयर सुटसेन. प्रशांत पहिल्याच बॉलवरती जर पाहिलं तर विकेट मिळवत असताना एक स्टायलिश खेळाडू पण आपण सातत्याने प्रशांत कोरगावला आपण सातत्याने पाहिलं. बोरिवलीचा वंडर बॉय म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं जाते आणि पहिल्याच बॉलवरती त्यांनी विकेट मिळवून दिलं. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले मिस्टर फिरोज, ज्यांच्या नावाने आज संघ मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. जे टीमचे कॅप्टन आहेत, जे टीमचे ओनर आहेत, जे टीमचे पॅकर आहेत आणि तेच मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले आहेत नंबर 6 वरती खेळण्यासाठी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला, पण त्यावेळेला जर पाहिलं तर काय घडलं जाईल. खरीच ज्याने मैदानाच्या आतमध्ये जास्तीत जास्त धावा बनवल्या त्या फलंदाजाला मैदान सोडावं लागते. अगदी जर पाहिलं तर झिशान बॅक टू दी पवेलियन. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम जर पाहिलं तर एक फलंदाज संघ, परंतु त्या संघाचे जास्तीत जास्त विकेट्स आता मात्र जाताना दिसत आहेत.
सर नवीन फलंदाज धावत जा प्लीज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत मिस्टर सूर्या, आणि आता मात्र चांगली बॅटिंग त्यांना करावी लागेल. प्रशांतचं कौतुक करेन, बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवरती प्रशांतने विकेट मिळून दिले. म्हणजेच काय, जी धावसंख्येची लढाई होती 47 वरती 4 ओव्हरमध्ये, त्या धावसंख्येमध्ये आतापर्यंत स्थिरावले प्रतिस्पर्धी टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत असताना आपण बघतायत. tenniscricket.in लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हरची विकेटने यावेळेला चांगला बॉल होता, टप्पा तर चांगला होता, अराउंड विकेटने आले होते ते म्हणजे प्रशांत. आणि यावेळेला जर पाहिलं तर चांगला बॉल पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिलं तर वेगाने भन्नाट वेग होता या बॉलवरती. आणि त्यानंतर जर पाहिलं तर फिरोजला बीट करत असताना सर्व विकेटकीपरच्या हातामध्ये बॉल निघून जातोय. अशाप्रमाणे हा डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. षटक क्रमांक आपण 5 पाहत आहे. 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत. यावेळेला आउटसाईडला सुंदर फटका जरूर सजवला, क्षेत्ररक्षक आहेत, परंतु राहतील दर्शक म्हणून बॉल आता मात्र निघून जाणार आहे बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार. 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत. यावेळेला आउटसाईडला सुंदर फटका जरूर सजवला, धावा फटकावरती आजच्या संपूर्ण स्पर्धेत पाहिजे हाय स्कोर पाहायला मिळतो आजच्या दिवसातील या संपूर्ण स्पर्धेतील. यावेळेला जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु बॅटचं स्विंग कितकंसं प्रॉपर नव्हतं. लेगबॉलच्या माध्यमातून एक धाव एकरी धावणे संघाच्या धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 54 धावा. आणि प्रशांतच्या षटकातील अगदी 5 बॉल फेकून झाले. शेवटचा अंतिम बॉल, धावसंख्या 54च्या घरामध्ये 54 रन्स ऑन दी बोर्ड. समनविलचं ट्रॉफी आहे, टी शर्ट देखील आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी मिस्टर सूर्या या ठिकाणी तयार होत असताना आणि प्रशांत उरगावकर शेवटचा अंतिम बॉल पहिल्या डावातील अंतिम बॉल वाईटच्या माध्यमातून राहतोय. विशालजी नाईक सरांचा इशारा आमच्यापर्यंत आला. एक अतिशय उत्तम दर्जाचे पंच म्हणून त्यांना आपण पाहिलं. ललित सरांना देखील आपण बघतायत ते निर्लेख पंचाची भूमिका आतापर्यंत अदा करतायत. जबरदस्त कामगिरी दोन्ही पंचांच्या माध्यमातून आतापर्यंत आपण जरूर पाहिले गेले. धावसंख्येत फटका अवंतरच्या माध्यमातून जाऊन पोहोचेल 55. शेवटचा बॉल स्टेपवरून खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शेवटचा बॉल डॉट. अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. 55 धावा धावफटकावरती टीम साई माऊली बोरिवली संघाला विजयकरिता 56 धावांचं लक्ष ठेवल्या प्रतिस्पर्धी संघाने, अर्थातच फिरोज 11 मालाड पठणवाडी या संघाने. चला विनंती करतो गावदेवी जयसर विपक्षाचा पाहिजे गावदेवी फार्लेवाडी या संघाला आम्ही विनंती करतोय
बाजूला प्रशांत, दुसऱ्या बाजूला जर पाहिजे तर विशू. स्ट्राईक रेटवरती आपल्याला विशू पाहायला मिळतात. नॉन वरती प्रशांत. दोन्ही संघाला दिव्या शुभेच्छा. विजयगिरीचा लक्ष असेल 56 धावांचं. 56 रन्स ऑन द बोर्ड. गेम इज ऑन. पहिलं षटक हे मेंटली पावरपेचा षटक असेल आणि सिराज ज्याने जबरदस्त कामगिरी केली बॅटिंग करत असताना. आपण सिराजची इकॉनॉमी जर पाहिली तर चांगली राहिली होती. पहिला बॉल सुंदर फटका पाहायला मिळतो. इनटू द गॅप. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर 0. पहिल्याच बॉलवरती फलंदाज विशूच्या बॅटमधून एक दमदार कणखर 4 धावांकरिता चौकार. पहिला बॉल सुंदर फटका पाहायला मिळतो. इनटू द गॅप. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर 0. पहिल्याच बॉलवरती पहिल्याच बरोबरती चौकार ठोकलाय. चांगल्या फटक्याची निवड केली होती ती म्हणजेच बॅटरीच्या माध्यमातून. ऑन साईडला याही वेळेला जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक आणि बॉल जाईल बाउंड्रीच्या पलीकडे. आणखीन एक धमाका. बॅक टू बॅक क्लीन रो चौकार. जवळपास धावा फटकावरती लगावले गेले आहेत. म्हणजे 2 मिनिटं आपण मॅच थांबवायची प्लीज. आपले अतिथी मान्यवर उपस्थित झाले आहेत. त्यांच्या नावाने संपूर्ण क्रीडा स्पर्धा आपण पाहतायत. असे सर्वांचे आवडते लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून आपण पाहतायत आणि त्यांचं झाले शुभ आगमन. सन्माननीय नयनभाई कदम यांचं ज्यांचा वाढदिवसाचा औचित्य साधून ही क्रीडा स्पर्धा आपण बघतायत. वेलकम आणि त्यांचं स्वागत केले. विकेट टेकिंग षटकाराने पाहावं लागेल. फटका तर फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर आलेत आणि धक्का लागलाय. वेलकम नयनभाई कदम यांचं झालं आगमन. सुस्वागतम. एक या परिसरातील बोरिवली परिसरातील एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे सातत्याने पाहिले जाते. वेलकम नयनभाई. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. सीताराम ग्रुप आज जर पाहिलं तर एक मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपण बघतायत. अगदी जर पाहिलं तर समाज कार्याचा वारसा आणि वसा जपणारं हे सुंदर व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांच्या माध्यमातून देखील या संपूर्ण स्पर्धेकरिता आर्थिक सहकार्य म्हणून आपण पाहिले. बॅटर्सला पाठवून द्या प्लीज. साईमौली बोरिवली आपली स्पर्धा आहे आणि तुम्ही जर का टाइमपास कराल तर प्रतिस्पर्धी संघ देखील हाच विचार करेल. प्लीज विनंती करतो साईमौली बोरिवली. मुख्य व्यासपीठावर आपण बघताय. जरूर या स्पर्धेचे शिल्पकार ज्याने जर पाहिलं तर फार मोठा योगदान या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून दिलं आहे. एक जबरदस्त नेतृत्व, प्रत्येकानं आवडणारं व्यक्तिमत्व अर्थातच नयनभाई कदम त्यांचं झाले शुभागमन. त्यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून ही संपूर्ण स्पर्धा आपण बघतायत क्रीडा नगरीमध्ये. या जरूर 7 तारखेला जरूर वाढदिवस आहे परंतु एक दिवस पहिल्या स्पर्धा घेऊन जर पाहिलं तर ॲडव्हान्स हॅपी बर्थडे विशेष केले जात आहेत. ते म्हणजे संपूर्ण साईमौली बोरिवली या टीमच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचेल. 8 चक्रामध्ये चेंडू फेकून झाले मैदानाच्या आतमध्ये 3. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार मारले जरूर फलंदाजाने परंतु त्यानंतर प्रत्युत्तर दिले गोलंदाजाने आणि तिथून जर पाहिलं तर गोलंदाजाने विकेट मिळवून दिली ती म्हणजे फलंदाजाची. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. कुलदीप ज्याने 2 षटकं हाताळली गेली. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली गेली. आतापर्यंत फलंदाजी चांगली करावी लागेल. अराउंड विकेटने वेग तर आपण पाहायला मिळतोय. बीट केले या ठिकाणी. क्रॉस क्रिकेट इज ऑन व्हेरी बॅड क्रिकेट हे सातत्याने म्हटलं जाते. टप्पा पाहिला नाही आणि पहिलाच बॅट फिरवली त्याच कारणासह जर पाहिलं तर हा डॉट बॉल राहतो.
शेवटचा बॉल गोलंदाज CR संघाची धावसंख्या फटकावरती 8. साई माऊली बोरवली 56चा पाठलाग करते. ओहो यावेळेला जबरदस्त फटका बाहेर पडतोय इनटू दी गॅप. चेंडू सीमारेषे पार. 4 धावांकरिता दर्जेदार धमाकेदार चौकार. 56 पाठलाग करते. त्या 4 धावांनी संघाची धावसंख्या फटकावरती 12 पहा चौकार विकेट डॉट बॉल चौकार या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू सीमारेषे नयन भाई आपण यांना मुख्य व्यासपीठावरती आपण जवळपास पाहत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण स्पर्धा आपण बघतायत. सीताराम ग्रुप आज जर पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणावरती प्रगती करत असताना वेग अप्रतिम होता. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर बॉडी बॉलनेस तितकंसं पॉझिटिव्ह पाहायला मिळालं नाही. आपण इशारा करतायत 22च्या माध्यमातून 1 धाव एकेरी धावांनी संघाची धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचेल. 13 धावा 13 रन्स ऑन दी बोर्ड. अशा रीतीने जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. येणारे 24 बॉल विजयाकरिता लक्ष इथून देखील पाहायला मिळेल. अगदी जर पाहिलं तर स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना 24 चेंडू आणि 43 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये इथून देखील शिल्लक असेल. प्रशांत कोरगावकर असतील तोपर्यंत टीम साई माऊली बोरवली देखील सांगेल एकच की ज्याप्रमाणे जर पाहिलं तर आमचे प्रशांत मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रतिस्पर्धी संघाने या धावा केल्या आहेत. आमचे प्रशांत एकटेच करू शकतात आणि प्रशांतवरती हा आत्मविश्वास सातत्याने आपण पाहिला साई माऊली बोरवली टीमचा. या धावा चेस करण्यामध्ये प्रशांतचा किती मोलाचा वाटा राहील की प्रतिस्पर्धी संघाचे अगदी जर पाहिजे तर ज्याने धुवाधार फलंदाजी केली जिशान त्यांचं वर्चस्व राहील हे पाहणं महत्वाचं राहील. पहिल्या षटकात खर्च केले त्यामध्ये जवळपास जर पाहिलं तर 13 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज या ठिकाणी बॉलिंग स्ट्राईक वरती तयार झालेत. मला वाटतं प्रशांतला अजून एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली आहे. विशूने आतापर्यंत 2 चेंडू खेळले. त्याने आतापर्यंत 4 धावा बनवून तो आउट झाला. त्यात 8 धावा बनवले तिथून आउट झाला. त्यानंतर कुलदीप आले. कुलदीपने चांगली बॅटिंग आतापर्यंत केली. 3 बॉलमध्ये 5 धावा कुलदीपने वैयक्तिक मैदानाच्या आतमध्ये बनवल्या आहेत. चला टाइमपास करणार गोलंदाज विनंती करतोय कारण की आजच्या दिवसातील शेड्यूल आपल्याला कंप्लीट करायचं आहे. पहिला बॉल हो यावेळेला काहीतरी आगळं वेगळं करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला. फलंदाजाच्या माध्यमातून बॅटरच्या माध्यमातून आणि लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव या ठिकाणी अंकित केली जाईल आणि एकेरी धावेने संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचेल. ती म्हणजे 14 धावा 14 रन्स ऑन दी बोर्ड लगावले जात आहेत. बिलीव्ह अँड अचीव्ह हे टी शर्ट्स आपण बघताय मॅन ऑफ द मॅचच्या किताबासाठी. अगदी जर पाहिलं तर एक सुंदर ब्रँड आपण सातत्याने पाहिलं. बिलीव्ह अँड अचीव्ह या नावातच सर्व काही आपल्याला पाहायला मिळते. ज्या फलंदाजावरती जिम्मेदारी आहे आणि तो आलाय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती. प्रशांत आले. पहिला बॉल जर पाहिजे तर चांगला फटका पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि चुकीची क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून झालंय. पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. त्या 2 धावाने संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल. अगदी जर पाहिजे तर 16 धावा 16 रन्स ऑन दी बोर्ड लगावले गेले आहेत. यावेळेला जर पाहिजे तर जबरदस्त फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक जरूर आले डाऊन दी बॉल परंतु त्या ठिकाणी प्रशांतचा नशीब पहा. जोराने बॉल जरूर मारला परंतु ते झाडमध्ये त्याला तिथे जर पाहिजे तर बॉल त्याला स्टॉप झाला आणि पाहता पाहता जर पाहिजे क्षेत्ररक्षक आले डीप बाकवर्स किपर लेगचे पुढे आणि या ठिकाणी एकच धाव येताना दिसते. या मैदानावरती तुमचे एफर्ट चांगले लावावं लागतील. तुमचं नशीब चांगल्या प्रकारचं असणं फार गरजेचं असते क्रिकेटच्या पटलावरती आणि मैदान त्यासाठीच ओळखलं जाते कारण की जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये झाडं आहेत आणि अगदी जर पाहिलं तर या झाडांवरून संरक्षण करून अगदी जर पाहिलं तर त्याच्या वरतून बॉल कसा निघून जाईल हे पाहणं महत्वाचं राहील. ओहो कोलवटाचा बॉल होता. स्टेपडो खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जर पाहिजे तर शॉट लॉंगले गेला. एक सिंगल कंप्लीट केली गेली. एकच सिंगल वरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. दुसरीचा प्रयत्न करत होते फलंदाज परंतु नाही जमलं. एकच धाव येताना दिसते. एकेरी धावडे संघाची धावसंख्या धावफटकावरती 18 धावा 56 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये साई माऊली
बोरिवली संघाला इन ऍक्शन मध्ये आपण बघताय. षटक क्रमांक दुसऱ्याचे बॉल फेकून झालेत. 4 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. पुढे एकदा गोलंदाज तयार झालेत. वेग अप्रतिम होता. प्रशांतला बीट केले कारण की ज्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते त्या मिनिटवरती फलंदाजी होताना दिसत नाही आहे. त्याच कारणाचं मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले तर वर्चस्व आतापर्यंत राहिले मिस्टर झिशान, कारण की ज्याप्रमाणे त्यांनी आतापर्यंत गोलंदाजी केली, पहिल्या बरोबर ती सिंगल, दुसऱ्या बरोबर ती डबल आली, त्यानंतर सिंगल आणि 5वा बॉल निर्धावच्या माध्यमातून, म्हणजेच काहीतरी 5 बॉलमध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या झिशानने, म्हणजेच काहीतरी कॅलिबर षटक त्याने आतापर्यंत हाताळले. शेवटचा बॉल प्रशांतसाठी काय बॉल होता, जबरदस्त क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, ब्लॉक होल सतीक यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. आणि कौतुक करेन जिशानचं की ज्याने दुसरं षटक अप्रतिमरित्या हाताळलं गेलं. 6 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्या. विकेट जरूर जिशानला प्राप्त झाली आहे, परंतु जिशानची गोलंदाजी ही अफलातून आपल्याला पाहायला मिळाली. 56चा पाठलाग करत असताना टीम साई माऊली बोरवली संघाची धावसंख्या धावफटकावरती 18 झाले. येणारा बॉल तुमच्याकडे 18 असतील आणि विजयकरिता 38 धावेचं लक्ष. 18 चेंडू आणि 38 धावा हे मॅचचं समीकरण टीम साई माऊली बोरवली. दोन षटकाचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफटकावरती धावा लागल्या. म्हणजेच आपण बघतो 18च्या घरामध्ये 38 धावेचं समीकरण, 18 बॉल इथून देखील तुमचे शिल्लक असेल. कोण जिंकलेली मॅच एका बद्दल जर पाहिलं तर एक बलाढ्य संघ म्हणून आपण त्या संघाला आपण पाहताय. अर्थात जर पाहिलं तर माडाचा संघ, अगदी जर पाहिलं तर फिरोज 11 मालाड पठाणवाडी या संघाने आज मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे. त्यांची कामगिरी आतापर्यंत जर पाहिलं तर जबरदस्त राहिले. बॅटिंग करत असताना तर लाव जवाब फलंदाजी त्यांनी केले, परंतु गोलंदाजी देखील तेवढ्या अव्वल दर्जाचे राहिले. परंतु मैदानाच्या आतमध्ये प्रशांतवरती फार मोठी जिम्मेदारी असेल. दुसऱ्या बाजूला पाहिलं कुलदीप, परंतु षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसऱ्यामध्ये पुढे आलेत अंकुर. उद्या दिवसात खुल्या गटातील संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना दिसतील. कदाचित अंकुर सिंग देखील या मैदानावरती दाखल होते खुल्या गटातून खेळण्यासाठी. मोठमोठे तारे सितारे उस्माना जाधव असतील, आणखीन आहेत सुमित ढेकले असतील, मोठमोठे खेळाडू या मैदानावरती खेळताना दिसतील. फिरोज असतील, शेख असतील आणि बरेच खेळाडू या मैदानावरती उद्या दिवसात दिसतील. यावेळेला चांगला तर फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आले आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालं. वा रे वा, जबरदस्त फिल्डिंग केले, परंतु शेवटच्या जर पाहिलं तर बॉलला स्टॉप करत असताना धावा कंप्लीट केल्या आहेत. त्यामध्ये 2 आणि या 2 धावणे संघाच्या धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल 20 धावा, 20 रन्स ऑन दी बोर्ड. आता मात्र जर पाहिलं तर जुगाची आकांक्षा न करता सर चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून झाली, कारण की त्यांना माहीत आहे ही मॅच जिंकायची आहे. कारण की आपण एवढा लांबचा पल्ला गाठून या बोरिवली नगरीमध्ये आला, त्या बोरिवली नगरीमध्ये आल्यानंतर जर पाहिलं तर चांगली कामगिरी आपल्या माध्यमातून अपेक्षित असेल. पहिला मॅच खेळत असताना जबरदस्त कामगिरी राहिली आहे टीम पठाणवाडी या संघाच्या माध्यमातून. चला टाइमपास करू नका टीम पठाणवाडा संघाला प्लीज. फार मोठा होता, लेट सुरुवात झाली. तिथून जर पाहिलं तर तिथून देखील वेळ जास्तीत जास्त दौडू नका ही विनंती करतो आम्ही देखील. स्ट्राईकमध्ये एंडवरती आपल्या बॅटर पाहायला मिळतं मिस्टर कुलदीप, ज्याने आतापर्यंत एक चौकार खेचला आहे, ज्याने एक सिंगल घेतले, डबल देखील घेताना दिसते. म्हणजेच काय तर चांगली किंमत त्यांनी मैदानाच्या आतमध्ये साध्य केले. पुढे एकदा गोलंदाज अंकुर. हो, यावेळेला चांगला बॉल होता, वाईट यॉर्कर हाताळलाय. काहीही फलंदाज करू शकले नसते, परंतु शेवटच्या बॉलवर बॅट टाकली गेली. एक सिंगल त्या ठिकाणी मिळेल. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 21 1 रन्स ऑन दी बोर्ड. स्पर्धेचा पहिला दिवस आज आपण बघतायत RR ट्रॉफी 2024. नयनभाई कदम यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आलेली भव्य दिव्य ही ओरमची क्रीडा स्पर्धा. आणि बोरिवली क्रिकेट म्हटलं तर नयनभाई यांचा फार मोठा मोलाचा योगदान हे सातत्याने राहिले गेले. निश्चित स्वरूपात प्रत्येक वाढदिवसाला नयनभाई समाजकार्य, अगदी जर पाहिलं तर गोरगरिबांचे कैवारी म्हणून नयनभाईला आपण पाहतोय. जे बोरिवली परिसरामध्ये जे गोरगरीब असतात
त्यांच्या ठिकाणी जाऊन त्यांना मदत करणं खूप फार मोठं योगदान राहिलं नवीन बाईंचं. आणि निश्चितसोबत प्रत्येक वर्षी काही ना काही वेगळे करण्याचा प्रयत्न नवीन बाईच्या माध्यमातून केला जातो. यावेळेला प्रशांत तोरगावकर ट्रेड मार्क शॉट पाहायला मिळाला. हेड बॉल झाला बाउंड्रीच्या पलीकडे. येथील धावा 6 येतोय दमदार षटकार. आणि निश्चित प्रत्येक वर्षी काही ना काही वेगळे करण्याचा प्रयत्न नवीन बाईच्या माध्यमातून केला जातो. यावेळेला प्रशांत फटकावरती 27 -7 बॉल निर्माण झाले 3. आणि अगदी जर पाहिलं तर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 27 धावा फटकावरती 56 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र प्रशांत कोरगावकर ऑन फायर. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रशांत करतायत. जे प्रेक्षक मैदानाच्या आतमधून जातात त्यांना विनंती करतो थोडंसं बाहेरून जा. कुठल्याही प्रकारचा गालगोट या स्पर्धेला लागणार नाही आहे हीच विनंती तर प्रेक्षकांपर्यंत आम्ही पोहोचवतोय. प्रशांत कोरगावकर चांगली बॅटिंग आता मात्र मैदानाच्या आतमध्ये करतायत ते देखील. यापुढचा बॉल वेग करा प्रत्युत्तर दिले. पहिल्या बॉलवरती आम्हाला षटकार ठोकलाय जरूर, परंतु या बॉलवरती जर पाहिलं तर वेग भन्नाट होता आणि सरळ बीट केले. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून चाललाय आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. प्रशांत कोरगावकर एक जबरदस्त फलंदाज आहे. त्याने कित्येक स्पर्धेमध्ये दाखवले. जुचर नगरीमध्ये त्याचा बोलबाला कित्येक वेळा आपण पाहिले. बॉल डिलिव्हर झाले 4. संघाचे धावसंख्या फटकावरती 27. पुढचा बॉल स्विचिंग शॉट ऑफ द डे, परंतु फटका तर फसलाय. मिस टायमिंग आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर फलंदाज प्रशांत कोरगावकर आउट झालेत. पुढचा बॉल स्विचिंग शॉट ऑफ द डे, परंतु फटका तर फसला. मिस टायमिंग आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश ज्यांच्यावरती विश्वास होता तो प्रशांत कोरगावकर आता मात्र जळगावच्या दिशेने जाताना दिसतात. प्रशांत काहीतरी नाविन्यपूर्णाचा करण्याचा प्रयत्न त्यांचा सातत्याने राहिला आहे. याही वेळेला स्विचिंग खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रशांतच्या टोला बॉल लागला आणि त्याच कारणाचं जर पाहिलं तर थोडंसं मिडल ऑफ द बॅटने जर फेकून दिला असता तर अगदी जर पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून गेला असता, परंतु तसं काही घडलं गेलं नाही आहे. विकेट गेली. आणखीन एक धक्का लागवला मैदानाच्या आतमध्ये. टीम पाहायला मिळते अगदी साई माऊली बोरिवली. योगेश आलेत नवीन बॅटर पहा. अगदी जर पाहिलं ज्यांच्यावरती विश्वास असतो ते जर आउट झाले त्यानंतर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये का पाठवलं, आपल्यावरती किती विश्वास दाखवला आहे कॅप्टनने हे मात्र मैदानाच्या आतमध्ये दर्शवायचं आहे. संघाच्या धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचेल 27च्या घरामध्ये. पुढे एकदा गोलंदाज तयार. यावेळेला पहिला बॉल सन्मानजनक स्ट्रोक खेळून काढला जातो. एक धाव तर त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. अशा रीतीने जर पाहिलं तर षटक क्रमांक जवळपास जर पाहिलं तर तिसऱ्याचा खेळ या ठिकाणी जर पाहिलं तर कंप्लीट झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 56चा पाठलाग करत असताना 28 धावा. पेनल्टी चेंडू असतील 12 विजयाकरिता लक्ष इथून देखील पाहायला मिळेल. ते म्हणजेच 28 धावांचा. पण 18 मध्ये तुम्ही 28 केलेत म्हणजे 12 मध्ये आता तुम्हाला 28 विजयाकरिता 12 चेंडू 28 धावा. हे मॅचचं समीकरण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. एक दमदार क्रीडा स्पर्धा बोरिवली नगरीमधील RR चषक 2024. संघाची धावसंख्या 28च्या घरामध्ये 28 रन्स बोर्ड लगावले गेले आहेत. चला फिल्डिंग सेटअप करू नका प्लीज पठाणवडील संघ, अन्यथाच यापुढचे सामने तुम्हाला 2-2, 3-3 षटकाचे खेळावे लागतील. आमचा प्रयत्न प्रामाणिक राहील, प्रत्येक सामना 5-5 षटकांचा तरी हो. पहिला बॉल यावेळेला जर पाहिजे चांगला फटका पाहायला मिळतो. इंटू द गॅपमधून खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक आले ते एकदा कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न चालवला जातोय
परंतु एकाच धाब्यावरती सँडविच लावावा लागेल. येणारे बॉल तुमच्याकडे असतील 11 आणि विजयाकरिता 27 धावेचं समीकरण. धावफटकावर धावा झाला 29 रन्स ऑन दी बोर्ड. हो, यावेळेला जर पाहिलं तर अपील आउट झाली होती, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं पंच तितकेसे शिक्षण नव्हते. लेगबाईच्या माध्यमातून एक धाव या ठिकाणी ऍड केली जाते. पहा, तुम्हाला मोठे फटकेच मैदानाच्या आतमध्ये फिरणं अपेक्षित आहे, कारण की तुम्हाला आता मात्र 10 बॉलमध्ये 26 धावेचं समीकरण हे तुम्हाला चेंज जर करायचं असेल तर जे आपल्यातून दुरावले त्यांना देखील श्रद्धांजली वाहिली जाते. पुढचा बॉल गोलंदाज पुढे एकदा तयार झालेत. षटकातील तिसरा बॉल जिशान. या पुढचा बॉल अतिशय उत्तम दर्जाचा चेंडू पाहायला मिळाला. एक सिंगल कंप्लीट केली गेली. स्वतःच्या फलंदाजीमध्ये अडवण्याचा प्रयत्न एकही झाले आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. एकच धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली. जिशानने प्रयत्न जरूर केले गेले एक धाव वाचवण्याचे, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये धाव रनिंग बेटमध्ये विकेटच्या जोरावरती कंप्लीट केले. या एकेरी धावणे संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचेल 31च्या घरामध्ये 31 रन्स ऑन दी बोर्ड. म्हणजेच काय तर विजयगरी इथून देखील जर पाहिलं तर लक्ष असेल 25 धाव्यांचं, कारण की तुमच्या धावफटकावरती 31 धावा झाल्यात. पाठलाग करतायत 56चा. बॉलर पुढे एकदा तयार झाले. स्ट्राईकिंगवरती जे बॅटर आहेत ते मात्र मिश्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुलदीप ज्याने अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी पहिल्या डावमध्ये केली, परंतु फलंदाजी आतापर्यंत जर पाहिजे कुलदीपच्या माध्यमातून एक चौकार जरूर आलेला दिसतोय. हो, यावेळेला जबरदस्त फटका तर लगावलाय. बॉल तर थांबणार नाही आहे. यावेळेला फ्लिक केलंय आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येस, व्हॉलंटियर्स आणि यावेळेला चौकार निघून जातोय. 4 धावा. यावेळेला जबरदस्त फटका तर लगावलाय. बॉल तर थांबणार नाही आहे. यावेळेला फ्लिक केलंय. या चौकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल 35 रन्स ऑन दी बोर्ड. कुलदीपच्या आतापर्यंत वैयक्तिक 13 धावा. मॅच इथून देखील बनू शकते. येणारे बॉल तुमच्याकडे 8 असेल. 21 धावेचं समीकरण. 8 चेंडू आणि 21 धावा. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप बॅकवर्ड थोड्या डीप विकेट क्षेत्ररक्षक जात आहेत. मिस बिल्डिंग झाले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जर पाहिजे थोडंसं गचाळ झाले, परंतु 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली. या 2 धावणे संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचेल अगदी जर पाहिजे 37. येणारे बॉल तुमच्याकडे असतील 7. विजयाकरिता 19ची गरज. या बॉलवरती मोठा फटका जर आला तर मॅच मध्ये पलटवार केला जाईल टीम साई माऊली बोरिवली संघाच्या माध्यमातून. येणारे बॉल इकडून देखील असतील 7. विजयाकरिता इथून देखील पाहिजे 19 धाव्यांचं समीकरण. ओहो, शेवटचा बॉल या षटकातील फार महत्वाचा होता. या बॉलवरती जर एक धाव येईल ती कसली असेल बाईच्या माध्यमातून. आता मात्र येणारे बॉल तुमच्याकडे असतील 6 आणि विजयाकरिता इथून देखील किती धाव्यांचं लक्ष असेल तर 18 धाव्यांचा. 6 बॉल आणि 18 हे मॅचचं समीकरण. कोण जिंकेल? एका बाजूला साई माऊली बोरिवली आणि दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते फिरोज 11 मालाड पठाणवाडी. या संघाला आपण इनेक्शन मध्ये आपण पाहतायत. एका बाजूला या स्पर्धेचे आयोजक अर्थातच साई माऊली बोरिवली आणि दुसऱ्या बाजूला एक मालाड परिसरातील एक बलाढ्य संघ अर्थातच फिरोज 11. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये मेहसूज या ठिकाणी षटक क्रमांक 5 मध्ये आले. 18 धावांचे समीकरण. या धावा होऊ शकतात का हे पाहणं महत्वाचं राहील. पंच तुम्हाला सगळ्याचा निर्णय सांगितलाय. बॉल जर फुटला वगैरे तर रिप्लेसमेंट केला जाईल. येस, त्या ठिकाणी पंचाच्या माध्यमातून चेक केला जातोय आणि काय घडलं जाईल हे पाहणं महत्वाचं राहील.
प्रशांत प्लीज आतमध्ये जायचं प्रशांत. लक्षात ठेवा फिरोज 11 सकाळच्या तर आम्ही जे संपूर्ण नियम सांगितले आता प्रशांत आमच्यापर्यंत येतील आणि एक कमिटी मेंबर मैदानाच्या आतमध्ये जातील आणि तुमच्यापर्यंत माहिती पोहोचेल. लक्षात ठेवा बॉल जरी फुटला असेल तरी बॉल या ठिकाणी जर पाहिलं तर या धावा गृहीत धरल्या जातील आणि बॉल जुना मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. लक्षात ठेवा. चॉईस बॉल नसेल मैदानाच्या आतमध्ये जो बॉल गेला आहे तोच बॉल तुम्हाला घ्यावा लागेल. कुठल्याही प्रकार सकाळच्या शतकापासून आपण पाहिले चॉईस बॉल कुठल्याही संघासाठी नव्हता आणि या मॅचमध्ये देखील तोच नियम राहील. लक्षात ठेवा चॉईस बॉल नाही आहे पंचा. सहा चेंडू 18 धावांचं समीकरण इकडे मैदानाच्या आतमध्ये इथून देखील बाकी पाहायला मिळेल. साई माऊली बोरवली एका बाजूला संघ पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर संघ आपल्या पाहायला मिळतोय फिरोज 11 महाराष्ट्र संघ. अगदी जर पाहिलं तर दोन्ही संघ बलाढ्य दोन्ही संघ मात्रभर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि षटक क्रमांक 5 मध्ये पुढे येत असताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळत आहेत.
पुढचा बॉल, 18ची गरज, पहिला बॉल, येस पहिला बॉल डॉटच्या माध्यमातून. आणि पंचाचं मी कौतुक करेन, ललित सर असतील, त्यानंतर जर पण तर मिशनजी नाईक सरच्या अगदी थोडंसं आतमध्ये हाताळला गेला. पहिला डॉट, दुसऱ्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका मिस टायमिंग झालाय, डाऊन दी बॉल फिल्डर आलेत लॉंग ऑफला, सुंदर शेल टिपलाय आणि मॅच वरती पलटवार झालाय टीम पठाणवाडी या संघाच्या माध्यमातून. सहा चेंडू 18 धावेचं समीकरण होतं. तिथून जर पाहिलं 2 चेंडू एकूण जर झाले, पहिल्या बॉलवरती डॉट, त्यानंतर विकेट. आता मात्र येणारे बॉल 4, तुम्हाला इथून देखील 18 धावेचं समीकरण. टीम साई माऊली बोरिवली, अतिशय सुंदर दर्जाची क्रिकेटची स्पर्धा आपण बघतात. बोरिवली परिसरातील मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची, प्रत्येकांना आवडणारी क्रीडा स्पर्धा अर्थातच RR. हो बॅटची इनसाइड बॉल चालला मागे, शॉर्ट रक्षक आहे, त्या ठिकाणी डायरेक्ट हिट केलाय, पण तो हिट तर लागला नाही आहे. एकदा मिळेल. येणारा बॉल तुमच्याकडे 3 आणि 17 धावेचं समीकरण. 56 धावा त्या मैदानावरती धावा होता दिसत नाही, कारण की संपूर्ण लॉंग लेग परिसर असेल, शॉर्ट थर्मॅन परिसर असेल, फाईन लेग असेल. शॉर्ट थर्मॅनला तर चौकार जाऊ शकतो, परंतु लॉंग लेग त्यानंतर फाईन लेगला बॉल तर जाऊ शकत नाही, कारण की झाडं जवळपास त्या ठिकाणी 6 ते 7 झाडं मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याला बॉल स्टॉप होऊ, षटकार चौकार जाताना दिसत नाही आहे. तो समोरच्या दिशेने ऑनसाईडला डीप विकेटला लॉंगॉनला असेल, कावकुरा षटकार जाऊ शकतात. 3-17चं समीकरण. हा बॉल महत्वाचा होता आणि हा बॉल डॉटच्या माध्यमात राहतोय. 2 चेंडू 17 धावेचं समीकरण मैदानाच्या अर्धात राहिले. टीम आपल्याला 3-17चं समीकरण. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून जोडले गेलेले प्रेक्षक वर्ग, त्यांचं देखील वेलकम, हार्दिक स्वागत. हा बॉल डॉटच्या माध्यमात राहतोय असं फलंदाज स्वतः सांगतात, कारण की रन तर धावला असता परंतु नाही, त्या ठिकाणी स्टॉप केले. हा बॉल डॉट. 1 बॉल 17 धावेचं समीकरण. असं वाटलं मॅच कुठेतरी साई माऊली बोरिवली जिंकेल, कारण की प्रशांतचा तो षटकार आला, तिथून जर पाहिजे मॅचवर झाला पलटवार, प्रशांतची विकेट गेली, मॅच फसली आणि शेवटच्या बॉलवरती फलंदाज आउट झालेत. अशारीत 11 मालाड पठाणवाडी या संघाने आडलक तपलक 3 साई माऊली बोरिवली. सन्माननीय या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेत एक जबरदस्त व्यक्तिमत्व, ज्याच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहताय. आदरणीय सन्माननीय माननीय नयनभाई कदम त्यांनी विनंती करतो टॉस द बॉक्समध्ये त्या ठिकाणी हजर राहायचं. त्या ठिकाणी आपण जर पाहिजे मॅथमॅटिक्सचा किताब देणार आहोत आणि नो डाऊट अबाउट इट. जिशान आइए मॅथमॅटिक्स का किताब लेके जाइए जिशान प्लीज. जिशान या ठिकाणी यायचं आहे, मॅथमॅटिक्सचा किताब त्वरित या ठिकाणी घेऊन जायचं आहे. आमचे सन्माननीय या ठिकाणी उपस्थित झाले नयनभाई कदम, एक दमदार व्यक्तिमत्व. सीताराम ग्रुप आज जर पाहिजे तर मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर जर पाहिजे तर दादाचं देखील योगदान हे सातत्याने आपल्याला राहताना दिसते. विनोदभाई लाड असतील, संपूर्ण रणजितभाई टिने असतील, यांचे जवळचे मित्र पुन्हा आपण सातत्याने आपण पाहिले गेले तर माझ्या भाईंना. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण जाणार आहोत. त्या ठिकाणी जर पाहिले तर सन्माननीय एक डॅशिंग पर्सनॅलिटी, एक सुंदर व्यक्तिमत्व,